आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अर्जुन, उचल धनुष्य। तुला सारथी सूतपुत्र आणि अंग देशाचा राजा कर्ण युद्धाकरता आव्हान देत आहे। तुझ्या पित्याला शेवटचं भेटून घे कर्णा, मी तयार आहे। सूर्यास्त झालेला आहे अर्जुन, आणि सूर्यास्तानंतर युद्ध नाही लढलं जात, त्यामुळे धनुष्य खाली ठेव। त्या रात्री मला झोप लागली नाही। भीमाचे शब्द वारंवार माझ्या कानांमध्ये काट्यांसारखे टोचत होते। आता जा, घोड्याचा लगाम धरून रथ चालव, जे तुझ्या कुळाचं परंपरागत काम आहे। अरे सूतपुत्रा, अरे तू तर अर्जुनाच्या हातून मरण्याच्या देखील योग्यतेचा नाहीयेस रे। पिताश्री, सांग, तुझं खरं दुःख हेच आहे ना की तू एका सुताच्या घरी जन्माला आलास? बोल बोल बोल, हेच दुःख आहे ना तुझं? मग जा, आज मी तुला या आंतरिक दुःखातून हे सांगून मुक्त करतोय की तू सूतपुत्र नाहीयेस।
तू सूतपुत्र नाहीयेस. तू सूतपुत्र नाहीयेस. तू सूतपुत्र नाहीयेस. पिताश्री, हो, तू सूतपुत्र नाहीयेस. पिताश्री, माझी वेदना कमी करण्यासाठी असं नका म्हणू. पिताश्री, खोटं नका बोलू. मी जे बोललोय ना ते खोटं आहे, ना तुला आनंद वाटावा म्हणून बोललोय. किंबहुना अशासाठी सांगतोय की जेव्हा तू म्हणालास की सत्य लपवणं एक पाप आहे, तेव्हा माझ्या आत्म्यातून एक आवाज आला की मी इतकी वर्ष हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवून पाप करत आलोय. पाप. एका निपुत्रिक मनुष्याला एका बाळाची जी लालसा असते, त्याच लालसेच्या आहारी जाऊन मी आज तागायत तुला माझ्या हृदयाशी कवटाळून ठेवलं, माझ्या काळजाशी कवटाळून ठेवलं. एक बाळ नदीमध्ये वाहताना मला अचानक मिळालं, तर मला असं वाटलं जणू काही रस्त्यात पडलेला एक अनमोल हिराच मला मिळालाय. त्याला लपवून मी माझ्या घरी घेऊन आलो, आणि या भीतीने की कधीतरी त्याचे पालक येऊन त्याला परत घेऊन जातील. माझ्या जिभेने इतकी वर्ष हे सत्य लपवून ठेवलं. मी आणि पिताश्रींनी तर सत्य आणि असत्यावरचं आवरण दूर केलं, परंतु त्या आवरणाबाहेरचं मला काहीही दिसत नव्हतं. सगळं शून्य होतं, केवळ एक शून्य. आणि त्या दिवसानंतर मी जगाच्या महाशून्यामध्ये माझ्याच विचारात गर्क होऊन फिरत राहिलो. एकीकडे मला हे जाणून घ्यायचं होतं की कोण माता पिता आहेत माझे, ज्यांनी माझा जन्म होताच मला नदीत सोडून दिलं, आणि का. हे जाणून घेण्यासाठी मी रात्रंदिवस, महिनोन्महिने दर्या खोऱ्यांतून फिरत राहिलो आणि ओरडत राहिलो, अरे कोणीतरी सांगा, कुठे आहे माझी माता, कुठे आहेत माझे पिता, कुठे आहेत, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे. कृपा करून कोणीतरी सांगा की कोण आहे माझी माता, कोणीतरी सांगा की कोण आहेत माझे पिता. परंतु माझे प्रश्न पर्वतांवर, वाहणाऱ्या नद्यांवर, रात्री चमकणाऱ्या चंद्र ताऱ्यांवर आदळून प्रतिध्वनींसारखे परत येत राहिले. कुणीही याचं उत्तर नाही दिलं. एक दिवस ठीक सूर्योदयावेळी, जेव्हा मी माझ्या हृदयाच्या वेदनेने व्याकुळ होऊन चित्कारत होतो, कुणीतरी कृपा करून सांगा की कोण आहे माझी माता, कोण आहेत माझे पिता, का माझा त्याग केला गेला आहे, का माझ्याबरोबर असा अन्याय केला गेला आहे, कोण आहे माझी माता, का असा माझ्यावर हा अन्याय केला गेला आहे, का माझा असा त्याग केला गेला आहे, का 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 का. माझ्याकडे बघ वत्सा, मी तुझा पिता आहे. माझ्या दिशेने बघ वत्सा, मी तुझा पिता आहे. माझ्याकडे बघ वत्सा. कोण? मी तुझा पिता आहे. मी तुझा पिता आहे.
मी तुझा पिता आहे. तुम्ही कोण आहात? मी सूर्य आहे. मीच तुझा पिता आहे. पिताश्री, सूर्यदेव, माझे पिता. होय वत्स. भगवंत, तुमच्या पुत्राचा प्रणाम स्वीकार करा. यशस्वी भव, विजयी भव. पिताश्री, कृपा करून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. विचार वत्सा, कोणता प्रश्न आहे? पुत्राचा जन्म झाल्यानंतर पिता त्याला कुशीत घेऊन त्याचे लाड करतो, कोड कौतुक करतो. परंतु माझा जन्म होताच तुम्ही मला नदीत सोडून दिलं. का? मी तुला नदीत सोडून दिलेलं नव्हतं. मग कोणी सोडून दिलं होतं? तुझ्या मातेने. मातेने? मातेने असा अत्याचार का केला तिच्या बाळावर? कारण ती हतबल होती. हतबल? कसली हतबलता? तुम्ही हे तरी सांगा की कोण आहे माझी माता? कृपा करून मला सांगावं की कोण आहे माझी माता? कृपा करून मला सांगावं की कोण आहे माझी माता? तुम्ही सांगत का नाहीत की कोण आहे माझी माता? मला सांगा तरी की कोण आहे माझी माता? कोण आहे माझी माता? माझी माता. मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. का? का नाही देऊ शकत तुम्ही? पुरुषाचा धर्म आहे स्त्रीचं लज्जा रक्षण. ज्या सत्यावर पडदा टाकण्यासाठी एक माता तिच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्राला नदीत सोडून देण्यासाठी विवश झाली होती, त्या सत्यावरचा पडदा हटवून मी तुझ्या मातेचा अपमान नाही करू शकत. तिचं लज्जा रक्षण हाच माझा धर्म आहे. जिने तिच्या नवजात शिशुला नदीमध्ये मरण्यासाठी फेकून दिलं, अशा निर्दयी मातेसाठी तुम्हाला सहानुभूती आहे, तुमच्या पुत्रासाठी नाही. नदीमध्ये फेकून दिलं नाही, उलट एका टोपलीमध्ये अतिशय उबदार रेशमी वस्त्रांमध्ये लपेटून प्रवाहात सोडून दिलं. तुझ्या मातेवर रागवण्याच्या आधी हा तरी विचार कर की स्वतःच्या मुलाला अशा प्रकारे निरोप देताना तिच्या हृदयाने किती आक्रोश केला असेल. परंतु त्या महान नारीने तिच्या कुळाची लाज राखण्यासाठी तिच्या पुत्र प्रेमाचा बळी दिला. तिच्या अंतरीचं दुःख किती क्लेशकारक होतं आणि आज सुद्धा किती गहिर असेल.
त्यावर कधी विचार करशील तू, तर तुला तुझ्या मातेबद्दल सहानुभूती वाटायला लागेल. तिचा राग नाही यायचा. जिथपर्यंत तुझ्या सुरक्षिततेचा प्रश्न होता, तर तुझ्या मातेला ठाऊक होतं की मी तुझं रक्षण करत राहीन. म्हणूनच माझ्या आशीर्वादाने तुला हे दिव्य कवच आणि कुंडल शरीराबरोबरच प्राप्त झालेली आहेत. त्या कवचाला कोणतेही अस्त्र, कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत या कवचाला तुझ्या शरीरापासून वेगळं नको करूस. तुझं कल्याण हो पुत्रा. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. विचार. माझी माता या क्षणी कुठे आहे? देवलोक, स्वर्गलोक, पाताळ अथवा धरतीवर? तुझी माता धरतीवरच राहते. आता तरी तुम्हा दोघांचा विश्वास बसला की मी सूतपुत्र नाही, सूर्यपुत्र आहे. सूर्यपुत्र? हो, मी तर त्याला सूतपुत्रच म्हणेन. दुर्योधन, तुझ्या मित्राला कर्णाला तर कल्पना विलासाची सवय आहे. तो अहंकाराच्या आहारी जाऊन सदा सर्वदा मोठमोठ्या गप्पाच मारत असतो. परंतु वत्सा, युद्धात शब्द नाही, शस्त्र चालतात. त्या सूतपुत्राने कधी वीर पांडवांवर विजय प्राप्त केलाय? नाही ना? मग तू का त्याच्या शौर्याचं इतकं गुणगान करतोयस? दुर्योधना, मी बघितलंय की तुझा मित्र कर्ण तुला थापा मारत असतो आणि तू नेहमी त्याच्या थापांना बळी पडतोस. परंतु तुला तुझ्या पितामहांवर अधिक विश्वास असला पाहिजे. दुर्योधना, जर तुला माझ्या शौर्याबद्दल, माझ्या निष्ठेबद्दल किंचित शंका असेल, तर तू निसंकोचपणे तुझ्या मित्राला, कर्णाला सेनापती बनवू शकतोस. मला काही अडचण नाहीये. परंतु मी गंगा पुत्र भीष्म, त्या सूतपुत्राच्या नेतृत्वाखाली कदापि युद्ध करणार नाही. कदापि युद्ध करणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. पितामहांना ठाऊक आहे की त्यांचाच हट्ट चालवून घेतला जाईल. म्हणूनच त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली युद्ध करण्यास नकार दिला आहे. आता तू देखील माझा अंतिम निर्णय ऐकून घे की जोपर्यंत पितामह युद्धामध्ये सेनापती म्हणून असतील, तोपर्यंत मी त्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध नाही करणार. जर ते गंगापुत्र असतील तर मी देखील सूर्यपुत्र आहे. अंगराज, आज आपण पितामहांच्या शौर्यावर आणि त्यांच्या निष्ठेवर पूर्णपणे विश्वास ठेवत, त्यांच्या मजबूत खांद्यांवर
कौरवांच्या सेनेच्या सेनापतीपदाचं उत्तरदायित्व ठेवत आहोत. कुलगुरु कृपाचार्य, इथे कौरवांनी भीष्म पितामहांना त्यांचा सेनापती बनवलं. भीष्म पितामहा ज्यांची शक्ती, त्यांची ती प्रतिज्ञा होती जी त्यांनी हस्तिनापुराच्या सुरक्षेकरता वापरली होती. तिकडे पांडवांनी श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्नाला पांडवाचा सेनापती म्हणून नियुक्त केलं. दृष्टद्युम्न, आजपासून आम्ही तुला पांडवांचा सेनापती नियुक्त करतोय. तुझ्याच नेतृत्वाखाली पांडवांची सेना युद्ध करेल. जशी आज्ञा महाराज. तुझं कल्याण हो. दृष्टद्युम्नाला सेनापती बनवण्याच्या निर्णयाने द्रौपदीचे पिता महाराज द्रुपद अतिशय प्रसन्न झाले. भीष्म पितामहा दुःखी आणि चिंताग्रस्त झाले होते, कारण परिस्थितीने हे निश्चित केलं होतं की आता युद्ध होणारच. त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की काय करावं आणि काय करू नये. या पेचातून बाहेर पडण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी ते त्यांची माता श्री गंगांकडे गेले आणि त्यांची समस्या आणि दुःख प्रकट केलं. मला ताण असह्य होतोय माते, मला हा ताण असह्य होतोय. ज्या हस्तिनापुरासाठी मी माझ्या सर्व सुखांचा त्याग केला होता, ज्या हस्तिनापुराच्या राजसिंहासनाच्या रक्षणासाठी मी आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती, आज त्याच राजसिंहासनाकरता भावाभावांनी तलवारी उपसल्या आहेत. मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मला माझ्या प्रिय पांडवांविरुद्ध हत्यार उचलावं लागेल. माते, हाच दिवस बघण्यासाठी मला दीर्घायुष्याचं वरदान मिळालं होतं का? पुत्र, समस्यांनी घाबरून जाऊन मृत्यूचा शोध घेणं, जीवनाला दुष्णे देणं एक वीर पुरुषाला शोभत नाही. पण मग काय करू मी माते, काय करू? मी आयुष्याच्या अशा विचित्र वळणावर उभा आहे जिथून पुढचं काही देखील दिसत नाहीये. वत्स, जेव्हा मनुष्याला ममतेच्या शीतल छायेत शांतता मिळत नाही, तेव्हा त्याने भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण ममतेच्या छाये व्यतिरिक्त जर कुठे शांतता लाभत असेल तर ती प्रभूंना शरण गेल्यावर. म्हणूनच वत्सा, तू भगवान श्रीकृष्णांचं मनापासून स्मरण कर, त्यांच्याच चरणी जा. तिथेच तुला खरी आत्मशांती लाभेल. तेच तुला मार्गदर्शन करतील. जशी आज्ञा माते. हे जनार्दना, हे श्री कृष्ण, हे जगताच्या पालनकर्त्या, हे विष्णू अवतार, मी तुम्हाला प्रणाम करायला आलोय. कृपा करून मला दर्शन द्या. मी तुम्हाला शरण आलोय प्रभू, मी तुम्हाला शरण आलोय. प्रभू, बोला पितामह, तुम्ही माझं स्मरण कशासाठी केलं? हे करुणानिधान,
मी जीवनात जेव्हा कधी उदास आणि निराश होतो, एखाद्या धर्म संकटात सापडतो, तेव्हा माझ्या मातेच्या श्री गंगाजींच्या काठावर येऊन बसतो. गंगा मातेच्या मात्र दर्शनाने माझ्या सर्व चिंता दूर होतात, मला शांतता मिळते. परंतु प्रभू, आज प्रथमच मला ममतेच्या छायेत देखील शांतता नाही लाभू शकली. माझी ही दशा पाहून माते गंगेने मला तुम्हाला शरण जाण्यास सांगितलं. म्हणूनच प्रभू, मी तुमच्या प्रभुत्वाला शरण आलोय. हे पितामह, या समयी तुमचं मन अशा एका संगमावर उभं आहे, जिथे एक मार्ग धर्म तर दुसरा अधर्माच्या दिशेने जातोय. तुमचा आत्मा धर्म आणि कर्तव्याच्या घनदाट जंगलात वाट हरवून बसलाय. परंतु पितामह, तुम्ही तर महाज्ञानी आहात, धर्मज्ञ आहात. ज्या प्रकारे तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतः तुमचे गुरुदेव परशुरामांबरोबर युद्ध केलं होतं, त्याच प्रकारे हस्तिनापूर आणि त्याच्या राजसिंहासनाचं रक्षण करणं देखील तुमचा धर्म आहे, परम कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही निसंकोच होऊन कौरवांच्या बाजूने युद्ध करून तुमच्या धर्माचं पालन करा, तुमचं कर्तव्य पार पाडा. प्रभू, मी हे कठीण कर्तव्य पार पाडण्याचा प्रयास अवश्य करीन. मी हा प्रयत्न अवश्य करेन प्रभू. जेव्हा युद्ध अनिवार्य झालं, तेव्हा दोन्ही बाजूंच्या सेनापतींनी आपापल्या सेनेला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला. मी पितामह भीष्म, कौरव सेनापती, माझ्या समस्त सैन्याला कुरुक्षेत्राच्या दिशेने प्रस्थान करण्याचा आदेश देतो. हे महाभयंकर युद्ध टाळण्याचा प्रयत्न जेव्हा विफल झाला, तेव्हा दोन्ही बाजूंच्या सेना अखेरीस महाविनाशाच्या दिशेने पुढे सरकू लागल्या. घोडस्वार, पायदळ आणि हत्तीदळ युद्धभूमीमध्ये मुक्काम ठोकण्यासाठी कूच करत होते. योद्ध्यांची संख्या पाहून असं वाटत होतं जणू कुरुक्षेत्रामध्ये योद्ध्यांचा पूर आला होता, ज्याने सर्व युद्धभूमीला व्यापून टाकलं होतं. हे महाविनाशकारी युद्ध टाळण्याचा प्रत्येक संभव प्रयत्न केला गेला होता, परंतु मनुष्य भले काहीही करोत, विधिलिखिताप्रमाणे जी घटना निश्चित झाली आहे ती कुणीही टाळू शकत नाही. विधात्याचं विधान असंच तर असतं.
कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा सैन्याने तळ ठोकला, छावण्या उभ्या राहिल्या, तेव्हा प्रत्येक योद्धा उत्सुकतेने युद्धाच्या नगाऱ्यावर थाप पडण्याची वाट पाहू लागला. अर्जुन दादा, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी कुरुक्षेत्राच्या धरतीला कौरवांच्या रक्ताने लाल करणार आहे. होय नकुल, ही द्यूत सभा नाही, रणभूमी आहे, जिथे जिंकण्या हरण्याचा निर्णय मामा शकुनीचे फासे नाहीत, माझे बाण करतील. आणि माझे बाण कौरवांना या गोष्टीचं ज्ञान उत्तम पद्धतीने करून देतील की द्यूत मध्ये केलेल्या त्यांच्या कपट कारस्थानाचे परिणाम किती भयंकर आहेत. युद्धपूर्वीच्या त्या शेवटच्या रात्री कौरव आणि पांडवांच्या शिबिरात दोन्ही सैन्यांचे प्रमुख चर्चेसाठी जमले होते. सर्वजण उद्या आरंभ होणाऱ्या युद्धाची आखणी करत होते. युद्ध नीती ठरवत होते, युद्धाचे डावपेच ठरवत होते. या भयानक आणि अंधाऱ्या रात्री विजा कडाडून कडाडून येणाऱ्या युद्धाच्या विनाशाची घोषणा करून सर्वांना घाबरवू पाहत होत्या. पण त्या विजांचा सगळ्यात विचित्र प्रभाव द्रौपदीवर पडत होता. ती भयभीत होण्याऐवजी हर्ष आणि उल्हासाने प्रफुल्लित होत होती. उद्या सूर्योदयापासून इथे रणवाद्य आणि तुताऱ्यांचे आवाज घुमू लागतील. तलवारींचा खणखणाट, धनुष्यांचे टणत्कार आणि योद्धांच्या भयानक किंकाळे ऐकू येतील. परंतु मला तरी त्यांचे आवाज विवाह प्रसंगी वाजणाऱ्या सनईपेक्षा अधिक मधुर आणि हवे हवेसे वाटू लागतील, जे ऐकून माझा आत्मा आनंदाने डोलू लागेल. आणि उद्या आरंभ होणाऱ्या युद्धामध्ये दुष्ट दुःशासनाच्या रक्ताने जेव्हा मी माझे केस धुवून काढेन, तेव्हा जगाला हा संदेश मिळेल की एका स्त्रीच्या मान सन्मानाचा मोल हजारो लाखो पुरुषांच्या रक्ताहूनही कितीतरी अधिक आहे, कितीतरी अधिक. वास्तव अतिशय भयानक आहे आचार्य, वास्तव अतिशय भयानक आहे. हो पितामह, हो. समजत नाही की हे आपल्या कुठल्या जन्माचं पाप आहे. नशिबाने आपल्याला कोणत्या वळणावर आणून ठेवलं आहे. हे कसं धर्म संकट आहे पितामह, हे कसं धर्म संकट आहे. उद्या भावाशी भाऊ लढेल. गुरु त्याच्या शिष्यावर धनुष्य रोखेल आणि शिष्य त्याच्या गुरुवर बाण सोडेल. आचार्य, आपण आपल्या तलवारी आणि बाणांच्या प्रहाराने पहाडांची छाती तर भेदू शकतो, परंतु भाग्यात लिहिलेलं एक पान देखील उलटू शकत नाही. द्वारकाधीशांचा विजय असो. कौरव सेनापती पितामह भीष्म शिबिरात येण्याची आज्ञा मागत आहेत. त्यांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. द्वारकाधीश प्रणाम. प्रणाम पितामह. या, आसन ग्रहण करा. माझ्या भाग्यात शांतपणे बसणं लिहिलंच कुठे आहे द्वारकाधीश. हा वृद्ध पितामह हस्तिनापुराप्रती त्याची प्रतिज्ञा, त्याची निष्ठा पार पाडता पाडता थकून गेला आहे. मला कुठे माहिती होतो की माझ्या प्रतिज्ञेचं धर्मपालन करताना अधर्माची साथ देऊन
मला धर्माविरुद्ध लढावं लागेल. कृष्णा, आता या वृद्ध खांद्यांमध्ये हस्तिनापुराचं दायित्व उचलण्याची ताकद नाही उरले रे कृष्णा. नाही पितामह, तुमचे खांदे वृद्ध नक्कीच झालेले आहे, परंतु शक्तिहीन नाहीत. कौरवांच्या तेजस्वी काळात दुर्योधन आणि दुःशासनाच्या दुष्कर्मांमुळे जे पाप साचलेलं आहे त्याचं ओझं तुमच्यासाठी काय, धरती मातेकरता देखील जड आहे. ज्या कुळामध्ये तुम्ही आणि महात्मा विदुर सारख्या तपस्वींचा अपमान होतो, द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांसारख्या गुरूंची अवहेलना होते, द्रौपदी सारख्या पतिव्रता स्त्रीच्या अब्रूच्या चिंधड्या उडवल्या जातात, त्या कुळाचा नाश तर आवश्यक असतो पितामह, आवश्यक असतो. मी याच विनाशापासून तर वाचू इच्छितो कृष्णा. माझे वृद्ध डोळे हा विनाश कसा पाहू शकतील? यापासून वाचण्याचा काही मार्ग आहे? पितामह, पांडवांनी तर त्यांच्या बाजूने शांततेचा अंतिम प्रयत्न करून पाहिला, ज्याला विफल करून कौरवांनी निराशेच्या अंधकाराला अजून खतपाणी घातलंय. तरी देखील मला या निराशेच्या घोर अंधकारामध्ये आशेचा एक किरण दिसतो आहे. आशेचा किरण? हो पितामह, तुमचे ज्येष्ठ भ्राताश्री भगवान वेद व्यासच तो आशेचा एक किरण आहेत, जो कुरुवंशावर पसरलेल्या विनाशाच्या काळ्या मेघांमधून चमकतो आहे. जर भगवान वेदव्यास महाराज धृतराष्ट्रांना जाऊन भेटले आणि त्यांना समजावलं तर शक्य आहे की हे महायुद्ध, हा महाविनाश थांबून जाईल. भ्राताश्री भगवान वेदव्यास, तातश्री, प्रणाम तातश्री. आयुष्यमान भव. विराजमान व्हा. तातश्री, या भयानक वादळी रात्री तुम्ही अचानक इथे? सगळं कुशल तर आहे ना? कुशलच तर नाहीये महाराज धृतराष्ट्र. चारही महासागरांमध्ये प्रलयासारखं वादळ आलेलं आहे, ज्यांच्या प्रलयंकारी लाटा पाहून साधारण मनुष्यांच्या काळजाचे ठोके थांबत आहेत. कैलास, मंदार, हिमगिरी आदी पर्वतांवरून विचित्र आणि भयंकर आवाज ऐकू येत आहेत. तपस्वी आणि ऋषी मुनींचं म्हणणं आहे की हा अशुभ संकेत आहे. अशुभ संकेत? होय, अशुभ संकेत. आणि हाच अशुभ संकेत जे तुझे अंतर्चक्षु पाहून देखील त्याकडे दुर्लक्ष करतायत, तो मी तुला दाखवायला आलेलो आहे. धृतराष्ट्र, तुला ठाऊक आहे ना, उद्यापासून कुरुक्षेत्रावर महायुद्धाचा आरंभ होणार आहे. हो, ठाऊक आहे. पण तुला हेही ठाऊक नाही की युद्धामुळे ही भूमी शेकडो राजांचं, हजारो योद्ध्यांचं रक्तप्राशन करणार आहे. भीषण संहार होईल धृतराष्ट्र, भीषण संहार होईल. धृतराष्ट्र, युद्धाआधीची ही शेवटची रात्र आहे आणि या गंभीर आणि भयानक रात्रीच्या अंधारामध्ये
विजा कडाडून कडाडून येऊ घातलेल्या उद्याच्या महाविनाशाची क्षणचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तातश्री, मी अंध आहे हे चांगलं आहे. माझ्या डोळ्यांनी हा महाविनाश पाहू देखील शकत नाही आणि तो पाहण्याचं मनोधैर्य सुद्धा माझ्यात नाही आहे. तर मग तू या महायुद्धाला, या महाविनाशाला थांबवलं का नाहीस? मला थांबवता आलं असतं तर बरं झालं असतं. तू नक्कीच थांबवू शकला असतास, परंतु राजलोभ आणि पुत्र मोहाच्या आहारी जाऊन तू दुर्योधनाच्या माध्यमातून तुझ्याच कुळाच्या संहाराचं आयोजन केलंयस. ते सर्वथा अनुचित आहे. हे नरेंद्र, अजून सुद्धा तू अधर्माच्या मार्गाचा त्याग करून धर्माचा मार्ग जवळ करू शकतोस. तुझ्या पुत्रांना धर्माचा मार्ग दाखवू शकतोस. पांडवांचं राज्य परत करून टाक आणि दोन्ही परिवारांनी सुख शांतीने आपापल्या पुत्रांसमवेत जीवन व्यतीत करा. हे तात, तुम्ही तर परमज्ञानी आहात आणि मी एक साधारण मनुष्य. माझ्या हातून कुठला अधर्म घडावा अशी माझी इच्छा नाही. परंतु माझे पुत्र आता माझ्या नियंत्रणात राहिलेले नाहीत. मी प्रारब्धाला कसं काय बदलू शकतो? मी हे युद्ध होण्यापासून नाही थांबवू शकत. मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी तुला कदाचित क्षमा करेन सुद्धा धृतराष्ट्र, परंतु कुरुक्षेत्रामध्ये जे काही घडणार आहे त्याकरता इतिहास तुला युगानुयुगे क्षमा नाही करायचा धृतराष्ट्र. तातश्री, तुम्ही माझ्यावर क्रोधित होऊ नका आणि माझी एक विनंती ऐकून घ्या. मी पाहू शकत नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या तपश्चर्येच्या प्रभावाने संजयला युद्धासंदर्भातलं सर्व काही पाहण्याची दिव्य दृष्टी प्रदान केलीत तर मी युद्धातल्या प्रत्येक घटनेचं वर्णन तरी ऐकू शकेन. ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर ही दिव्य दृष्टी मी तुला देखील प्रदान करू शकतो. नाही 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 तातश्री, मला अशी दिव्य दृष्टी नको आहे. का धृतराष्ट्र, सत्याचा सामना करण्यासाठी कचरतोयस? घाबरू नको तर काय करू तातश्री. मी राजा अवश्य आहे, परंतु माझ्या छातीमध्ये सुद्धा एका पित्याचं काळीज आहे. परंतु एका स्वार्थी बापाचं, म्हणून तुला स्वार्थाची शिक्षा अवश्य मिळेल. ठीक आहे, तुझी हा महाविनाश बघायची इच्छा नाही, परंतु या महाविनाशाच्या बातम्या तुला घटनेच्या प्रत्येक क्षणी मिळत राहील. त्यामुळे तुझ्याच इच्छेनुसार ही दिव्य दृष्टी तुझा मंत्री संजयला देतोय, जो तुला युद्धभूमीच्या प्रत्येक क्षणाच्या बातम्या देत राहील. युद्धाच्या पीडेतून तू एक क्षण देखील मुक्त नाही होऊ शकणार धृतराष्ट्र, एक क्षण देखील नाही. संजय, तू दिव्य दृष्टी ग्रहण करण्यासाठी तयार हो. जशी भगवंतांची इच्छा. भगवंत, मी सगळं काही बघू शकतो. भगवंत, मी सगळं काही बघू शकतो. मला सर्व कुरुक्षेत्र माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलंय. मला असं वाटायला लागलंय की जणू मी स्वतःच कुरुक्षेत्रामध्ये उभा आहे. संजय, तू मला सांगू शकतोस का की माझा प्रिय पुत्र दुर्योधन कुठे आहे? धृतराष्ट्र, मी इतकं समजावल्यानंतर देखील तू पुत्र मोहाचा त्याग नाही केलास. अजूनही वेळ आहे धृतराष्ट्र, अजूनही वेळ आहे. जो अनर्थ ओढावणार आहे याची कल्पना कर.
स्वतःची बुद्धी स्थिर कर. या कुळातील ज्येष्ठ या नात्याने मी तुला सत्याचं ज्ञान करून दिलंय. माझ्या कर्तव्याची सीमा इथवरच होती. आता मी परत जाऊ इच्छितो. प्रणाम तातश्री. प्रणाम. आयुष्मान भव. साक्षात परमेश्वराने समजावलं, ज्ञानी लोकांनी कान टोचले, तरी देखील धृतराष्ट्राच्या निर्णयात जराही बदल झाला नाही. धर्म, नीती, तर्क, युक्ती सर्व काही पुत्र मोहापुढे निष्फळ ठरले आणि सरते शेवटी कौरव आणि पांडवाच्या सेना कुरुक्षेत्री एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. विधिलिखित म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, पण आता निर्णय केवळ तलवार आणि धनुष्य बाणानेच केला जाणार होता. अखिल मनुष्य जातीच्या इतिहासात कुरुक्षेत्रावरील युद्धाची भावाभावांतील महायुद्ध म्हणून नोंद होणार होती. कृष्णा